हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि तुम्हाला देखील रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आम्ही जाणार आहोत रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी कार्तिकाताईकडे। त्या राहतात भाईंदरमध्ये मोरवा या गावामध्ये। खूप सुंदर गाव आहे त्यांचं, कोळी लोकांचं, ते जास्त कोळी लोकच राहतात। आणि त्यानंतर आम्ही उत्तन बीचला सुद्धा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो। मग छान जेवलो। ताईने जेवणामध्ये बनवलेलं पनीरची भाजी, डाळ भात, पुरी, लोणचं, पापड होता मस्त आणि गुलाबजाम पण बनवलेले आणि खीर पण बनवलेली। खूप सुंदर जेवण झालेलं आणि छान आम्ही जेवलो। त्यानंतर रक्षाबंधन सेलिब्रेट केला त्यांनी। मग त्यांना राखी वगैरे बांधली आणि खूप मजा आली। त्यानंतर मग यांनी सापशिडी वगैरे खेळत होते, लुडोसुद्धा खेळत होते सगळे मिळून। रियान वगैरे हारत आलेला होता, तो बोलला मी नाही खेळत, मग तो बाजूला झाला। आणि त्यांनी मग रियानला खूप सारे चॉकलेट्स दिलेले, तर तो बोलत होता मला सगळे आत्ताच खायचे। त्यामुळे मग आम्ही म्हटलं शांत राहा, घरी गेल्यावर खाऊया। मग त्याने बॅगेत ठेवले। मग आम्हाला संध्याकाळचे 5 वाजलेले। मग आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला नंतर मग जायचं होतं उत्तन बीचला। मग आम्ही तिकडे जायला निघालो। किती हिरवळ आहे ना तिकडे, खूप भारी वाटतं आणि छान वाटतं, वातावरण पण खूप मस्त आहे। उत्तन बीचला जाण्यासाठी छोटंसं उत्तन गाव आहे, त्याच्यामधूनच छोटासा रस्ता आहे, तिथूनच जावं लागतं। मस्त त्यांची घरं आहेत कोळी लोकांची आणि ते माशामारी पण तिथे करतात। तर त्यांचे मोठे त्यांच्या घरासमोर माशाचे ढिग लागलेले असतात आणि बोंबील, पापलेट, वेगवेगळ्या प्रकारच्या मासे तिथे सुकवलेले असतात, सुकट वगैरे। सुक्की मच्छीसुद्धा त्यांच्याकडे असते, बाहेर असते त्यांच्या दारावर सुकायला टाकलेली असते। आणि मग त्यानंतर आम्ही बीचवरती पोहोचलो आणि रियांची वंशी एवढी मस्ती चालू होती, बापरे। गर्दी पण होती, एवढी नव्हती, नॉर्मल होती आणि पाणी वगैरे पण एवढं ठीक होतं, एवढं घाण नव्हतं, क्लीन होतं, व्यवस्थित होतं आणि मग छान वाटत होतं। सनसेट पण बघायला भेटला।
त्यांना पाण्यामध्ये जायचे आम्ही साप मनाई केलेली, पण दोघे पण अजिबात ऐकत नव्हते. वंश पण नाही, रियान पण नाही. त्यांना म्हणजे पाण्यात खेळायचं होतं. मग काकी जाऊ दे ना, मम्मा जाऊ दे ना, काकी जाऊ दे ना असं करत होते. म्हटलं जावा बाबा एकदाचे, थोडा वेळ खेळा आणि मग परत या, कारण की मग ती माती सर्व पॅन्टमध्ये घुसलेली असते. घरी जाताना खूप परेशानी होते. कपडे चेंज करायचं मग ते व्यवस्थित ओले असतात. एक्स्ट्रा आम्ही सोबत आणलेले कपडे, त्यामुळे काय वाटलं नाही. आणि मग वंश पण खूप चाललेलं, काकी जाऊ दे ना, मग कशाला आलो आपण बीचवरती, मग पाण्यात नाही गेलो तर फायदा काय बीचवर येऊन, असं त्याचं खूप चाललं होतं. म्हटलं ठीक आहे जा खेळ थोडंसं आणि मग येऊ परत. मग त्यांचे कपडे वगैरे चेंज केले आम्ही आणि मग नंतर घरी यायला निघालो. तर मग तिथे सुकट वगैरे पण दिसलेली, मच्छी पण दिसलेली. तर म्हटलं हे आपल्याला काही बोंबील घे आणि ते जे मच्छी दिसेल ती घ्यायचे. आणि जास्त काही सण असल्यामुळे त्यांचा पण नारळी पौर्णिमा वगैरे सण असतो ना, आणि खूप ते छान प्रकारे साजरा करतात. त्यामुळे जास्त काही बायका नव्हत्या बसलेल्या तिथे विकण्यासाठी. 1-2 जणी बसलेल्या. तर त्यांना म्हटलं आम्हाला कोळंबी दे आणि बोंबील दे. तर मग ते 2 आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला उद्या मी दाखवेल कशी बनवणार आहे आणि कितीमध्ये किती काय आणलं हे दाखवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि मग त्यानंतर हे बोलले आपण मीरा भाईंदरवरून जायला नको, आपण बोरिवलीहून जाऊया. त्यानंतर आम्ही बोरिवलीवरून बाईक बोटमध्ये घेऊन आम्ही बोरिवलीला आलो आणि मग बोरिवलीवरून दहिसरला आलो. तर असा होता आमचा रक्षाबंधनचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.